ब्लाउजची कटिंग आहे आणि मी हे बघा ह्या साईडनी 1.25 इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे। तर हे एक्स्ट्रा का सोडलं तर ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण बघा की हे एक्स्ट्रा मी का सोडलं आणि त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। तर व्हिडिओ स्किप्स न करता व्हिडिओ हा पूर्ण बघा। तर चला करूया सुरुवात आपल्या व्हिडिओला। नमस्कार, मी कविता, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ना 4 टक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। 3 पीस 4 टक्स म्हणजे ज्याला खालून क्रॉस पट्टी लावलेली असते त्या 4 टक्स ब्लाउजची आपण कटिंग बघणार आहोत। तर त्यासाठी मी बघा इथे एक पेपर घेतला आहे। आता सगळ्यात पहिले आपण ना उंची टाकून घेऊया। तर पुढची उंची जर तुम्ही मोजलेली असेल तर आपल्याला पुढची उंची इथं टाकून घ्यायची आहे। जर पुढची उंची आपण मोजलेली नसेल तर मागच्या उंचीमधून आपल्याला 1.5 इंच कमी करायचं आहे आणि इथं मार्किंग करायची आहे। हे बघा, आता ही उंची आहे माझी 14, तर मी 12.5 वर एक मार्किंग करते। 14ची उंची माझी पूर्ण, तर मी 12.5 वर एक मार्क केला आहे। त्यानंतर इथून हे बघा आपल्याला ह्या साईडनी एक 1.25 इंच आपल्याला ह्या साईडनी सोडून द्यायचं आहे। हे बघा, एक एक मार्किंग आपल्याला करत चालायची आहे। जिकडून आपण हुकाईची पट्टी लावणार आहोत ना तिथं 1.25 इंचावर आपल्याला एक मार्क करायचा आहे। आणि ही लाईन आपल्याला सरळ खाली आखून घ्यायची आहे। जिथपर्यंत आपण उंचीची मार्किंग केली आहे तिथपर्यंत आपल्याला ही सरळ करून घ्यायची आहे। आता आपण जिथं उंची टाकली आहे तिथून पण आपण एक सरळ स्ट्रेट लाईन आखून घेऊ। ठीक आहे, आता आपण हे जे 1.25 इंच तिकडे सोडलंय तिथून आपल्याला त्या लाईनीपासून इकडे आपल्याला सर्व मापे टाकायची आहे। तर सगळ्यात पहिले आपण शोल्डर टाकून घेऊया। तर हा गळा डीप नेक आहे त्याच्यामुळे इथं 5.5 वर मी शोल्डर घेते आहे। तुमचं जे पण शोल्डर असेल त्याच्यामधून तुम्ही हाफ करून 1.5 इंच मायनस करून शोल्डर टाका। 1.25 इंचावर मी गळा रुंदी घेतली आहे। 1.25 इंचावर गळा रुंदी जी घेतली आहे ती का तर पट्टी लावणार आहे म्हणून। जर इथं पाइपिंग करणार असेल तर 2.5 इंचावर आपल्याला ही गळा रुंदी घ्यायची आहे। त्यानंतर गळा लांबी पण लगेच टाकून घेऊया आपण। तर गळा लांबी इथं 7 वर घेते आहे आणि खालची जी गळा रुंदी आहे ती मी इथं 2.25 वर घेणार आहे। आता हे सगळे जे आपण पॉइंट टाकले आहे ते सगळे आपण मार्क करू आखून घेऊया। हे बघा, गळ्याला आपण एक गोल राऊंड मध्ये सेट देऊन घेऊ। त्यानंतर आपल्याला इथं मुंडा टाकायचा आहे। तर सगळ्यात पहिले जी पण आपण वरती शोल्डरला शिलाई मार्जिन टाकणार आहोत तिथं एक मार्क करून घ्यायचं आहे 1/2 इंचावर आणि तिथून खाली आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। नाहीतर मग मुंड्याचं जेवढं माप असेल त्याच्यामध्ये 1/2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर इथं 6 वर मी एक मार्क करत आहे। आता जेव्हा तुम्ही मुंड्याचं माप घेता ना त्यावेळेस इथं पण चेक करून घ्यायचं आहे की वरती आपण जेवढं आपलं शोल्डर टाकलंय ना तेवढं आपलं खाली आहे का नाही। हे बघा 5.5 बरोबर आलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर इथून आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे। 34चं माप आहे तर 8.5 वर मी एक मार्क करते आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंचावर शिलाई मार्जिन एक स्ट्रेट लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे। आता मी हे 1.25 इंच का सोडलं त्याचं कारण मी तुम्हाला आपण जेव्हा याची कटिंग करू ना तेव्हा मी सांगणार आहे। तर व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण जेवढं पण इथं आय हुकच्या पट्टीमध्ये दाबणार आहोत तिथपर्यंत एक मार्किंग करायची आहे बघा ह्या प्रकारे आणि तिथून आपल्याला एक तिरपी लाईन इथं आखून घ्यायची आहे। ह्या प्रकारे तिरपी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे। आता ह्या ज्या लाईन आहे ना त्या पण आपल्याला सरळ खाली आखून घ्यायची आहे। आणि ह्या ठिकाणी जी शेवटची लाईन आहे ना तिथं आपल्याला एक 1/2 इंचावर एक 1/2 किंवा 1 इंचावर तिरपी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे। कमरेच्या ठिकाणी जे खाली कमर आहे तिथं आपल्याला थोडं एक्स्ट्रा घ्यायचं आहे। एक्स्ट्रा झालं तरी चालतं पण शिलाई केल्यानंतर कमी नको यायला। बऱ्याचदा काय होतं 4 टक्स ब्लाउज मध्ये जेव्हा आपण टक्स मारतो तेव्हा ह्या साईडनी इकडे आपल्याला कमी पडतं किंवा ह्या साईडनी पण कमी होऊन जातं। तर मी आता जेव्हा कटिंग करेल ना तेव्हा ते सांगेल। त्यानंतर आपल्याला इथं बस्ट पॉइंट टाकून घ्यायचं आहे। तर बस्ट पॉइंट येत आहे हे बघा 9.5 वर हा बस्ट पॉइंट आहे। त्याच्यामध्ये 1/2 इंच आपल्याला प्लस करायचा आहे
नाही, 4 टक्समध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस नाही करायचं. 4 टक्समध्ये आपल्याला जेवढं पण आपला बस्ट पॉईंट येईल तेवढाच घ्यायचा आहे. तर 9.5वरच मी इथे एक मार्क करत आहे, कारण आपण इथं हे खाली इथं आपण जे आहे ते अंतर सोडून आपण इथं टक्स मारणार आहोत. ठीक आहे. आता हा आपला बस्ट पॉईंट झाला. त्याच्यानंतर आपल्याला इकडून आपला जो पण छातीचा 10वा भाग येतो ना तो घ्यायचा आहे. छातीचा 10वा भाग इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता 34चा 10वा भाग येतो 3.4, तर इथं 3.5वर मार्क करते आहे मी. ठीक आहे. आता आपल्याला हा सेंटर पॉईंट मिळून गेला आहे. आता हा सेंटर पॉईंट जो मिळाला आहे तिथून खाली आपल्याला बघा टेप धरायचा आहे आणि आपल्याला 1.25 इंचावर एक मार्किंग करायची आहे. तुम्ही 1 इंचावर केली तरी काय हरकत नाही, फक्त जास्त वरती नाही घ्यायचं. अर्धा इंच किंवा खाली 2 इंचावर यायचं नाही. थोडं पाव इंच इकडे तिकडे झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर फिटिंगच्या साईडने आपल्याला 2 इंचावर एक वरती मार्किंग करून घ्यायची आहे. आता ह्या जो सेंटर पॉईंट आहे तिथून आपल्याला फिटिंगच्या साईडने जो आपण 2 इंचावर एक मार्किंग केली आहे तिथं तिरपा टेप धरायचा आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 इंचावर एक मार्किंग करायची आहे. त्यानंतर हुक आयच्या पट्टीकडून सुद्धा आपल्याला सेंटर पॉईंटपासून इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे. बघा 1.5 इंचावर. आणि जे पण आपलं हे अंतर असेल हुक आयच्या पट्टीचं त्याचा सेंटर काढायचा आहे आणि तिथे आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला हा व्यवस्थित येईल, वरती जाणार नाही. त्यानंतर मुंड्याच्या बाजूने देखील आपल्याला 2 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे. बघा सेंटर पॉईंटपासून खाली आपल्याला 1.25 इंचावर, त्याच्यानंतर इथे 1.5 इंचावर आणि याच्यानंतर इथे 2-2 इंचावर आपण एक एक मार्किंग करून घेतले. आता ह्या सगळ्या मार्किंग आपण हे बघा इथून आपल्याला ह्या जोडून घ्यायचे आहे. जे जे पॉईंट आपण घेतले तिथून आपल्याला हे जोडून घ्यायचे आहे. बघा ही सरळ आपली खाली येणार आहे. त्याच्यानंतर हे बघा ही थोडीशी आपली तिरपी येते. जर आपण समजा हे अंतर मोजलं नसतं तर आपण असं आखलं असतं तर हे पॉईंट आपला ती शिलाई आहे ती वरती गेली असती. हे बघा ह्या प्रकारे. आणि आता आपण इथं मुंड्याचा आकार द्यायचा राहून गेलाय. पहिले मुंड्याचा आकार देऊन घेऊ, मग आपण हा टक्स टाकून घेऊ. तर 1 इंचावर आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. थोडंसं आपल्याला खाली यायचं आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज जे मुंड्यात आहे ते टाईट होणार नाही. आता ही लाईन पण आपल्याला बघा ह्या प्रकारे आखून घ्यायची. तर आता बघा हे आपले तयार. आता समजा हे माप जर छोटं असतं 28 किंवा 30 किंवा 32 साईजचं जर असतं तर हे पॉईंट हा पॉईंट 1 इंचावर गेला असता, हा 1.25 इंचावर गेला असता आणि हे जे आहे ते 1.5 इंचावर गेले असते. तर हे लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक मापात हे पॉईंट पण आपले बदलत राहतात, सारखे राहत नाही. आता आपल्याला ह्या साईडने 1 इंच मार्क करायचे आहे ह्या साईडने आपल्याला, आणि ह्या साईडने पण आपल्याला 1 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आणि आता आपण जो सेंटरचा जो टक्स देणार आहोत ना तो पण आपला आपण 1 इंचावर देणार आहोत. तर इथून आपल्याला 1 इंच आणि इथून आपल्याला 1 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आणि ह्या प्रकारे आपल्याला हे जॉईन करून असे मार्क करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला ह्या ज्या लाईन आहे ना त्या व्यवस्थित आखता येतील. आता जो आपण फिटिंगकडून 1 इंचावर एक मार्किंग केली तिथून आपल्याला या प्रकारे एक लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला ह्या प्रकारे एक लाईन आखून घ्यायची आहे. आता याची आपण कटिंग करू, मग जे हे का घेतलं ते मी तुम्हाला अजून सांगणार आहे. तर अजूनही व्हिडिओ हा बंद करू नका किंवा स्किप करू नका, हा बघत राहा. तर आता आपण याची कटिंग करून घेऊया. ही सगळी मार्किंग आपली कंप्लीट झाली. आता 1.5 इंच आपण हे एक्स्ट्रा काय घेतलं 1.25 इंच ते मी दाखवते. आता आपण काय करणार आहोत, पहिले हा टक्स मारणार आहोत. बघा हा टक्स आहे, हा टक्स आपण जेव्हा इथे टक्स मारू हा तर काय होतं, जेव्हा आपण हा टक्स इथे मारू तेव्हा काय होतं, हा कपडा आपला इकडे सरकला जातो आणि हा पण इकडे सरकला जातो. इथं आपला टक्स मारला जातो, म्हणजे हा 1 इंच कमी होतो. मग त्याच्यामुळे काय होतं, जर आपण हे जर इकडे सोडलं नाही एक्स्ट्रा तर ही जी लाईन आहे ना ती अशी जाते, अशी तिरपी गेली असते. आता मी हे तुम्ही बघता, आता मी हे जर सोडलं नसतं तर ही कुठं आली असती, हे बघा अशी आली असती, अशी आली असती ना. आता कशी आली आहे, सरळ आली आहे. मग
काय होतं ह्या कारणाने सुद्धा आपलं शोल्डर उतरतं. समजा हे जर इकडं असतं ना तर हे जे आहे हे असं गेलं असतं. आता हे असं आहे ना तर हे शोल्डर आपलं, हे बघा तुम्ही बघू शकता गळा असा आलेला आहे. तर कधी पण आपण जेव्हा 4 टक्सचं ब्लाऊज शिवू, इव्हन प्रिन्सेस कटचं जरी तुम्ही दोन्ही बाजूने असं टक्स मारत असाल ना, दोन्ही बाजूनी पण असतं बघा प्रिन्सेस कटमध्ये, तर इकडून आपल्याला हे एक्स्ट्रा सोडायचं आहे. जितकं मोठं साईजचं ब्लाऊज जाईल, जेवढा हा तुम्ही टक्स वाढवशाल तेवढं इकडं आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आहे, त्याच्यापेक्षा 1.5 इंच जास्त. जर हे मोठं साईजचं ब्लाऊज असेल तर ह्या साईडला आपल्याला 1.5 इंच सोडायचं आहे. आणि खूपच मोठं 40च्या पुढं जर गेलं तर हा टक्स 2 इंचाचा होतो, तर इकडे आपल्याला 2 इंच सोडायचं आहे. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.